मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करे संतांच्या 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 मस्तक हे पायावरी वार करे संतांच्या या वार करे संतांच्या या वार करे मस्तक हे पायावरी वार करे संतांच्या वार करे संतांच्या वार करे कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. संत श्रेष्ठ जगतवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा अभंग आजच्या काल्याच्या कीर्तन सेवेप्रसंगी निवडलाय. या अभंगद्वारा जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं गोपाळांना दिलेला जो काल्याचा प्रसाद आहे त्या काल्याच्या प्रसादाची अपूर्वता अलौकिकता सांगतात. तो काल्याचा प्रसाद प्राप्त करण्यासाठीचं साधन काय असावं याचंही मार्गदर्शन करतात. आणि याच अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज काला प्राप्त झाल्यानंतर त्या साधकाची स्थिती काय होते याचंही वर्णन स्वानुभवानं या ठिकाणी करताय. प्राप्त वेळेमध्ये काही सेवा या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला भगवत चरणी संत चरणी ही सेवा समर्पित करायची आहे. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या निमित्तानं 2 शब्दांचा परिहार देणं आवश्यक आहे. अध्यात्माची समाजकारणाची सेवेची जुनी परंपरा असलेलं आपलं हे देवळाली प्रवरा गाव शहर अनेक प्रकारचे धार्मिक सामाजिक उत्सव सातत्यानं सेवा कार्य आपल्या या भूमीमध्ये सुरूच असतात. आणि या सगळ्या सेवा कार्यामध्ये या 5 दिवसात संपन्न झालेला हा एक सेवा कार्याचा अत्यंत सुंदर असा कीर्तन महोत्सव सोहळा आपल्या देवळाली प्रवराचे सन्माननीय नगराध्यक्ष एक अत्यंत सर्वांना सोबत घेऊन कर्तबगार पद्धतीनं काम करणारे आमचे परमस्नेही सत्यजित दादा कदम यांच्या मित्रमंडळांनी एकत्र येऊन सत्यजित दादा फाउंडेशन त्यांचे सर्व सहकारी मंडळी यांनी एकत्र येऊन आणि देवळाली प्रवरा ग्रामस्थ यांच्या सहयोगानं हा कीर्तन महोत्सव आणि संपूर्ण धार्मिक कार्यक्रम हा सामाजिक कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला आहे. ज्या महान संतांचे आशीर्वाद या सर्व कार्याच्या पाठीशी आहे ते अधिष्ठान दैवत आपल्या देवळाली प्रवराची ओळख ज्या संतांच्या मुळे सर्वत्र आहे ते बालयोगी त्र्यंबकराज स्वामी महाराज. आपल्या राहुरी तालुक्याची ओळख ज्या महान संतांमुळे आहे ते श्री संत महिपती महाराज यांचेही आशीर्वाद. त्याचप्रमाणे सद्गुरू गंगागिरीजी महाराज नारायणगिरीजी महाराज यांचेही आशीर्वाद. ब्रह्मीभूत पूजनीय उंबरेकर बाबा यांचेही आशीर्वाद. वैकुंठवासी पूजनीय बबन महाराज पायमोडे, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण शिंदे गुरुजी महाराज, वैकुंठवासी पूजनीय भालेकरजी महाराज, पूजनीय आमचे वैकुंठवासी अश्विन महाराज, अशा अनेक मंडळींचं स्मरण आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आहे. ज्यांचं मार्गदर्शन सहकार्य आणि नियोजनामध्ये मौलिक सहभाग या कार्यक्रमाच्या निमित्तानं राहिला ते आमचे स्नेही आणि आपल्या गावचं भूषण असलेले हरिभक्तीपरायण बाबा महाराज मोरे, हरिभक्तीपरायण सद्गुरू जोग महाराज संस्थेतील एक मान्यवर व्यक्तिमत्व
नामदेव शास्त्रीजी महाराज जाधव, ज्यांनी या ठिकाणी दररोज सकाळी गीता पारायण केलं, स्तोत्र पठन केलं. गेल्या 4 दिवसामध्ये जवळजवळ संपूर्ण गीतेचं पारायण, आणि मला वाटतं चांगला योग होता, कारण हा सप्ताह कार्तिक महिन्यात सुरू झाला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यात संपतोय. हे खूप चांगला सुयोग आहे. सप्ताहाची सुरुवात जी झाली या उत्सवाची ती म्हणजे संतश्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या दिवशी, मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी 2 तारीख होती मला वाटतं. आणि त्रयोदशीला प्रारंभ होऊन आज मार्गशीर्ष महिन्यातील मला वाटतं द्वितीय आहे ना, द्वितीय आहे. आज द्वितीयेला हा कार्यक्रम या ठिकाणी संपतोय. गीतेमध्ये असं म्हटलंय की मासानाम मार्गशीर्षोहम ऋतूनाम कुसुमाकराः. मार्गशीर्ष महिना ही माझी विभूती आहे असं भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतायत. आणि या मार्गशीर्ष मासामध्ये केलेली व्रत, वैकल्य, दान, पुण्य, सेवा, परमार्थ या सर्व गोष्टी तात्काळ फलद्रूप होतात, अधिक फलदायी ठरतात, अशा स्वरूपाचं शास्त्रविधान आहे. आणि अशा या पवित्र कालखंडामध्ये हा उत्सव या ठिकाणी संपन्न झाला. ज्या मंडळींनी या ठिकाणी थांबून या कार्यक्रमाची उंची वाढवली, आनंद द्विगुणित केला, कीर्तनकार मंडळी महाराष्ट्रभरातून आलीच. पण मला असं वाटतं की हिऱ्याला ठेवण्यासाठी सोन्याचं कोंदण लागत असतं. हिरा हा लोखंडात आणि इतर कशात ठेवता येत नाही. मला वाटतं येणारी मंडळी जर हिऱ्यासारखी असतील तर त्यांना हे सोन्याचं कोंदण देण्याचं काम आपल्या भागातील या सगळ्या गुणीजनांनी, भजनी मंडळींनी केलं. गायनाचार्य, आपल्या भागाचं भूषण असलेली सगळी मंडळी, संगीत विशारद किशोरजी महाराज शेळके, विलासजी महाराज कोतकर, भजन सम्राट, तुमचे आमचे सगळ्यांचे जुने सहकारी संपत काका जाधव, आमचे बाबा महाराज कोळसे, आदरणीय वीर भाऊसाहेब ज्यांनी पारायणामध्ये या ठिकाणी मौलिक मार्गदर्शन केलं. मृदंगाची सेवा देणारे आमचे अनिलजी महाराज टेकुडे, कृष्णा महाराज मोरे. या निमित्तानं ज्या बालभजनी मंडळांनी गेल्या 4-5 दिवस या ठिकाणी उत्तम प्रकारची सेवा दिली, ती सांदीपनी गुरुकुल संगमनेर या ठिकाणचे आमचे सगळे बाल वारकरी आणि विद्यार्थी, त्यांची सर्व महाराज मंडळी, प्रमुख मंडळी. या निमित्तानं आपल्या देवळालीतील बाळासाहेबजी आमचे मुसमाडे असतील, सर्व भजनी मंडळ आवर्जून या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित राहिलेले आपल्या संत महिपती महाराज देवस्थानाचे मुख्य आध्यात्मिक मार्गदर्शक आणि आमचे परमस्नेही नाना महाराज गागरे, संत महिपती महाराज देवस्थानचे सेक्रेटरी आमचे परमस्नेही बाबासाहेब महाराज वाळुंज. या निमित्तानं ज्यांचं आपल्या तालुक्याला, जिल्ह्याला एक मार्गदर्शन आहे, देवळाली गावासह या परिसराला फार मोठी सेवा ज्यांच्याद्वारा गेली अनेक वर्ष ज्यांनी दिलेली आहे, ते सन्माननीय माजी आमदार, आपल्या शिर्डी देवस्थानाचे माजी उपाध्यक्ष आदरणीय भाऊ अर्थात चंद्रशेखरजी कदम पाटील. या निमित्तानं उपस्थित सुरसिंग पाटील पवार असतील, आदरणीय मुसमाडे पाटील, दूध संघाचे, जिल्हा दूध संघाचे माजी चेअरमन आदरणीय सीताराम भाऊ असतील, सन्माननीय शिवाजीराव कपाळे साहेब, समोर बसलेली सर्वच स्तरातील मान्यवर मंडळी, आमचे शिवाजी पाटील कोळसे आदी करून विविध गावातून आलेले सर्व भाविक वारकरी मंडळी, आपल्या गावातील परमार्थ क्षेत्रातील मुख्य मार्गदर्शक भास्कर पाटील तांबे आदी करून सर्व ज्येष्ठ मंडळी, या कार्यक्रमाला पार पाडण्यासाठी विशेषत्वानं परिश्रम घेतलेली सर्व आमचे बाबासाहेबजी सांबारे पाटील असतील, नगरसेवक सचिन भाऊ ढूस असतील, आदरणीय सत्यजित दादा यांचे सर्व स्नेही, त्यांच्यावर प्रेम करणारी त्यांची सर्व मित्रमंडळी, कार्यकर्ते असतील. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित आमच्या सर्व माता भगिनी, समोर बसलेली वडीलधारी मंडळी आणि सर्व तरुण बांधव, आपणा सर्वांच्या सहयोगानं अत्यंत अल्पावधीत हा उत्सव संपन्न झाला. आदरणीय भाऊ इथे आहेत. खरं म्हणजे 4-5 दिवस अगोदर या सगळ्या मंडळींनी कल्पना मांडली आणि आदरणीय भाऊंनी त्याला परवानगी दिली, आशीर्वाद दिले. मग ही सगळी तरुण मंडळी आमच्या सर्व महाराज मंडळींना येऊन भेटली. सर्व हे जेवढी महाराज मंडळी इथे उभे आहेत, उपस्थित आहेत, भजनी मंडळ असेल, महाराज मंडळी, सर्वांचा सल्ला मार्गदर्शन घेतलं, काय केलं पाहिजे काय. आमचे सुभाष महाराज विधाटे, त्यांचं नाव मी विसरलो, परंतु मोठं काम
आपल्या या गावामध्ये पारमार्थिक सेवेमध्ये त्यांनाही मी धन्यवाद देतो. आणि अशा पद्धतीनं सगळ्या महाराज मंडळींना विचारपूस करून सर्वांचं मार्गदर्शन घेऊन, तसं म्हणजे देवळालीमध्ये अनुभवाची कमतरता नाही आहे, सेवेची कमतरता नाही. पण या भूमीमध्ये एक संस्कार आहे की वडीलधाऱ्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे, ज्या त्या क्षेत्रातील ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आणि म्हणून एक पुढाकार देण्याचं काम सर्व मंडळी करतात. खरं तर सर्व महाराज मंडळीचे फोन नंबर त्यांच्याकडे आहेत. आणि देवळालीचं नाव एवढं मोठं आहे भाऊ, मी देखील अनुभव घेतला की ज्या वेळेला महाराज मंडळींना फोन करतो आपण कार्यक्रमाला या आपल्या देवळालीमध्ये, कोणी नाही म्हणत नाही. मला वाटतं स्वर्गीय पूजनीय अण्णासाहेब पाटलांपासूनची जी परंपरा या गावानं जपलेली आहे. मला सकाळी काही नोकरीवाली मंडळी इथली भेटली, त्यांनी सांगितलं आमच्या भाऊंचं काम, सत्तूदादांचं काम एवढं शिस्तबद्ध आहे की आम्हाला कोणालाही इथे काम करताना त्रास होत नाही, सुरक्षित आणि आनंददायी वाटतं. आम्ही चांगलं काम करण्याचं, मला असं वाटतं ही फार मोठी पावती असते. कारण इतक्या पिढ्यानंतरही स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांची परंपरा, ही शिस्त जपण्याचं काम मला वाटतं गावातील सर्व मंडळी, सर्व पक्ष असतील, सर्व कुटुंब असतील, हे सर्व मंडळी करतायत. आणि याचा प्रत्यय आपल्याला कोविडच्या काळामध्ये सुद्धा आला. एवढं मोठं गाव असताना या गावाला सुरक्षित कसं ठेवता येईल, कमीत कमी आपल्या या गावात हा कोविडचा संचार कसा होईल, यासाठी जे प्रयत्न इथल्या तरुण मंडळींनी केले, सर्व आपल्यासारख्या ज्येष्ठांनी जे मार्गदर्शन केलं, एकमेकाला जी मदत करण्याचं काम, मला असं वाटतंय की जिल्ह्यात आदर्श काम देवळालीकरांनी त्या काळात केलेलं आहे. फार उत्तम काम केलं. या सगळ्या काळात जे राबले, ज्यांनी योगदान दिलं, मला वाटतं या उत्सवाचं एक निमित्त साधून त्या सर्व मंडळींना सुद्धा आपण धन्यवाद दिले पाहिजे. विठाला विठाला अतिशय गोड पद्धतीनं हा कार्यक्रम संपन्न झाला. खरं म्हणजे देवळालीकरांना मला वाटतं एक पर्वणी या निमित्तानं मिळाली. आणि या दोन महिन्यात 2 पर्वणींचा लाभ आहे. आता जानेवारी महिन्यात पुन्हा 1 जानेवारी ते 8 जानेवारी विश्वसंत साईबाबांच्या सेवेप्रित्यर्थ साईबाबा प्रतिष्ठान जे आपल्या गावातील सुंदर कार्यक्रम दरवर्षी करतात, तोही कार्यक्रम लागलीच येऊ घातलेला आहे. हाही कार्यक्रम सुंदर पार पडला. तेव्हा या सर्वच सेवा करणाऱ्या मंडळींना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहे. दररोज अनेक कीर्तनकार मंडळी आली आणि त्यांनी गोड मार्गदर्शन केलं. आणि वारकरी संप्रदायामध्ये काल्याची जी परंपरा आहे, ती एक विशेष परंपरा आपल्या संतांनी रूढ केलेली आहे, ती घालून दिलेली आहे. काला म्हणजे काय? काला म्हणजे प्रसाद, काला म्हणजे एकत्रीकरण, काला म्हणजे आदान प्रदान. काल्याचे अनेक अर्थ घेता येतील. काला म्हणजे एखाद्यानं दिलं ते प्रेमाने घ्यावं, तो प्रसाद पुन्हा दुसऱ्यालाही द्यावा. काला म्हणजे एकत्र बसावं, एकत्र जेवावं, विचार विनिमय करावा. या सगळ्या अर्थानं हा काला वारकरी संतांनी मोठ्या श्रद्धेनं उचलला. मला वाटतं कृष्णचरित्र हे भारतभर गायलं जातं भाऊ, कारण राम आणि कृष्ण हे श्वास निश्वास आहे भारतीयांचे. भगवान प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा, सर्वच देवतांचं चरित्र गायलं जातं. कृष्ण चरित्र आणि कृष्ण भक्ती सुद्धा भारतभर आणि जगभर केली जाते. जगभरामध्ये सुद्धा कृष्ण भक्ती. पण काला आणि काल्याच्या कीर्तनाची परंपरा ही फक्त महाराष्ट्रामध्ये आहे. अर्थात कृष्ण चरित्रात हा काला आलेला आहे आणि त्या काल्याचं व्यापक रूप वारकरी संतांनी आणखी आपल्या पुढे मांडलं. मला एक गोष्ट आपल्या लक्षात आणून द्यायची आहे की अनेक भारतातल्या विविध राज्यात कृष्ण कथा केली जाते, भागवत कथा केली जाते, पण त्यांचा समारोप काल्यानं होत नाही.
हा फरक आपल्या ध्यानात आणून द्या. आपल्याकडे महाराष्ट्रात भागवत कथा झाली तर त्याचा समारोप काल्यानं होतो, पण भारतात तसं मला असं वाटतं त्या ठिकाणी गोवर्धन पूजेला महत्त्व दिलं जातं. बाहेर राज्यामध्ये आता गोवर्धन पूजा आणि काला याच्यातला काय फरक आहे तो थोडक्यात ध्यानात आणून देतो. गोवर्धन पूजेच्या प्रसंगी काय झालं, इंद्रयाग बंद करून श्रीकृष्णाच्या सूचनेनुसार गोवर्धनाची पूजा करायची ठरली. गोकुळातील सर्व आबाल वृद्धांना भगवान श्रीकृष्णानं त्यांचं मत परिवर्तन करून सर्वांना सोबत घेऊन गोवर्धन पूजेला निघाले आणि सर्वांनी वेगवेगळी पक्वान्न बनवून घेतली. ते 56 प्रकारचे भोग होते आणि एवढी पक्वान्न घेऊन गोवर्धन भगवंताकडे गेले. गोवर्धन भगवंत म्हणजे अर्थात गोवर्धन पर्वत होता त्या गोकुळा शेजारी. त्या पर्वत रूपात असलेल्या परमेश्वराची प्रार्थना केली आणि त्या पर्वतातून परमेश्वर स्वरूप प्रगट झालं, गोवर्धन भगवान प्रगट झाले. आणि गोवर्धन भगवंतांनी आणलेला जो प्रसाद होता गोकुळवासियांनी तो मोठ्या प्रेमानं स्वतः स्वीकारला. ही आहे गोवर्धन पूजा थोडक्यात. आता काला काय आहे तर काल्याच्या वेळेला भगवान श्रीकृष्ण जेव्हा गायी चारण्यासाठी वनात गेलेले होते, गोपाळ होते, सवंगडी होते, वर्णन मोठं सुंदर केलेलं आहे. गाई गोपाळ सवंगडे वना, गाई गोपाळ सवंगडे वना वना, गाई गोपाळ सवंगडे वना, गाई गोपाळ सवंगडे वना, गाई गोपाळ सवंगडे वना. सगळ्या सवंगड्यांना घेऊन मग खूप खेळले, विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी खेळ झाले आणि शेवटी भूक लागली असं सांगितल्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणाले आता आपापल्या शिदोऱ्या घेऊन या. गोपाळांनी सोबत आणलेली जी शिदोरी होती, पूर्वीच्या काळी कापडामध्ये भाकरी बांधून नेण्याची पद्धती होती, डबा वगैरे पद्धत नंतर आली आणि डबा आल्यामुळे त्या डब्याला संकुचितपणा पण आला. कापडातल्या भाकरीला संकुचितपणा नव्हता, त्याच्यामुळे एकाबरोबर दुसरा सहज जेवत होता, एकाबरोबर दुसऱ्याचं जेवण होत होतं. आता परवा मला एक नोकरीवाला भेटला, तो म्हणला बा महाराज मी फक्त 1.25 पोळ्या आणतो. किती? मी तर आश्चर्यचकित झालो. पण 1.25 का आणतो? म्हणे मला तेवढ्याच लागतात, मग चतकोर सुद्धा जास्त आणत नाही. मला असं वाटतं काही गोष्टी ज्या बदलत जातात काळाच्या ओघामध्ये. अजून बरं आहे की हा व्यापक विचार, मोठ्या मनाचा विचार करणारी माणसं आणि कुटुंब पुष्कळ आहे, पण शिदोरी वेगळी आणि डबा वेगळा याच्यातलाही फरक ध्यानात घ्या. विठाला विठाला हो. पुन्हा शिदोरी वेगळी आणि मधुकरी वेगळी, हाही पुन्हा एक फरक आहे. मधुकरी जी साधकानं, एखाद्या भाविकानं, एखाद्या गरजूनं जी मागितली जाते त्याचाही भाव आणखी वेगळा, तो वेगळ्या चिंतनाचा भाग होईल, आपलं चिंतन वेगळ्या दिशेला जाईल, म्हणून मी त्याचा विस्तार करत नाही. परंतु शिदोऱ्या आणल्या, कोणाची भाकरी होती, कोणाकडे पोळी होती, कोणाकडे ही भाजी होती, कोणाकडे ती भाजी होती, कोणाकडे नुसता दही भात होता. जे असेल ते भगवंतानं काय केलं, एकत्र केलं, तो प्रसाद केला आणि गोपाळांना आपल्या हातानं तो प्रसाद दिला. बरं, देत असताना त्यामध्ये भेद केला नाही. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. म्हणजे सगळ्या गोपाळांनी श्रीकृष्णाकडे शिदोरी दिली आणि श्रीकृष्णानं ती शिदोरी, तो प्रसाद एकत्र करून पुन्हा सर्वांना दिला. आता गोवर्धन पूजेत काय झालं आपल्या ध्यानात राहिलं असेल, सगळ्यांनी 56 भोग आणले पण परत प्रसाद म्हणून काहीच मिळाले नाही. फरक ध्यानात घ्या. काल्यामध्ये भाजी भाकरी होती पण देवानं एकट्यानं खाल्ली नाही, ती सगळ्यांना वाटून खाल्ली. म्हणून वारकरी संतांनी, माझं स्वतःचं निरीक्षण अल्पमतीचं असं आहे की जेवढे वारकरी संतांचे अभंग आहेत, गवळणी लिहिलेल्या आहेत, नाथ महाराजांच्या गवळणी, तुकाराम महाराजांच्या गवळणी, निळोबारायांच्या गवळणी तर फारच प्रसिद्ध आणि व्यापक आहे, ज्ञानोबारायांच्या गवळणी आहेत, अभंग लिखाण आहे, पण त्यांनी कुठेही गोवर्धन पूजेचा फारसा उल्लेख त्यांच्या अभंगात केलेला नाही. माझं म्हणणं तुम्हाला थोडं चुकीचं वाटलं तर सकल संत गाथा घ्या आणि पुन्हा एकदा त्याचं चांगलं निरीक्षण परीक्षण करा. वारकरी संतांना एकटं खाणारा
आणि सर्वांना सोडून खाणारा देव असला तरी तो मान्य नाही, हा त्याच्यातला अर्थ आहे. वारकरी संतांना देव आणि संत हा असा लागतो की जो सर्वांची काळजी घेऊन स्वतःही त्यामध्ये बसेल. हा विचार वारकरी संतांना आवडतो आणि म्हणून काला हा वारकरी संतांनी विशेष गायीला सर्वत्र त्याचं उदात्तीकरण केलं. मग मला वाटतं 5000 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं यमुनेच्या वाळवंटात हा काला केला होता आणि 5000 वर्ष मध्ये ती काल्याची प्रथा, तो काल्याचा विचार, मला वाटतं प्रथा एक छोटी गोष्ट आहे पण त्याच्या मागचा विचार ही मोठी गोष्ट आहे. कोणत्याही कृतीच्या मागे काय असतो? एक विचार असतो, एक विचारधारा असते. काल्याच्या पाठीमागचा जो विचार आहे तो कुठेतरी झाकला गेला होता, लोपला गेला होता. ज्ञानोबा राय अवताराला आले आणि त्यांनी हे कार्य पुन्हा सुरू केलं. म्हणून त्यांच्या आरतीत असं म्हटलेलं आहे, पा लोपले ज्ञान जगी हितनेन ती कोणी, लोपले ज्ञान जगी लोपले ज्ञान जगी हितनेन ती कोणी, लोपले ज्ञान अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, आरती गणराजा महाकैवल्य तेजा, आरती गणराजा आरती गणराजा महाकैवल्य तेजा, आरती गणराजा लोपले ज्ञान जगी हितनेन ती कोणी, लोपले ज्ञान जगी हितनेन ती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, कीर्तन ढिलं पडता कामा नये. कुठल्याच अंगाने ढिलं पडता कामा नये. त्याच्यामुळे आपल्याला ते घेऊनच चाललं पाहिजे. सांगण्याचा भाव असा आहे, ज्ञान लोपलं होतं, संपलं नव्हतं. जसं पाण्यावर शेवाळ यावं आणि पाणी झाकलं जावं, डोळ्यावरती पडळ यावं आणि दृष्टी कमी व्हावी. मग डोळ्याचं ऑपरेशन केलं, ते पडळ दूर केलं, मोतीबिंदू, काचबिंदू वेगवेगळे ऑपरेशन होतात. दृष्टी पुन्हा चांगली येते आणि ती वयोवृद्ध माणसं आपल्याला म्हणतात, वा आता फार चांगलं काम झालं, स्पष्ट दिसायला लागलं आम्हाला. तसंच आहे, संत महात्म्यांनी ज्ञान पुन्हा एकदा समाजाच्या दृष्टिक्षेपात आणून दिलं. जे ज्ञान पूर्वीचं परंपरेचं, आपल्या या भारताला ऋषी मुनींच्या पासूनची परंपरा आहे आणि ही अनादी सनातन परंपरा आहे. केव्हा सुरुवात झाली परंपरा याचा कालखंड ठरवणं, सांगणं हे अशक्यप्राय आहे. बाकीच्या अनेक विचारधारा जिथून सुरू झाल्या त्याचे कालखंड आपल्या नजरेसमोर आहे, स्पष्ट आहे, त्याचा इतिहास आपल्याला माहिती आहे. पण या भागवत धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये एकापेक्षा एक पुरातन काळातले सर्व ऋषी आहे. व्यास, वशिष्ठ, भृगु, अत्री, अंगिरा, किती ऋषींचा आपण उल्लेख करणार. आणि तेव्हापासूनची ज्ञानाची परंपरा आहे. आपल्याकडे उपनिषद आहेत, ब्रह्मसूत्र आहे, गीता आहे, रामायण आहे, महाभारत आहे. आणि या सगळ्या ग्रंथांनी जे ज्ञान दिलं, जो विचार दिला, तो कुठेतरी लोपत चालला होता, तो कुठेतरी झाकत चालला होता. काल्याची परंपरा सुद्धा लुप्त झाली होती. आणि म्हणून यमुनेच्या वाळवंटात जो विचार रुजवला गेला, सांगितला गेला, तो झाकोळल्यामुळे महाराष्ट्राच्या चंद्रभागेच्या वाळवंटात त्याचं पुन्हा पुनरुज्जीवन झालं. तो विचार पुन्हा एकदा उचलून धरला गेला आणि तंतोतंत तसंच कार्य ज्ञानोबारायांनी केलं. भगवान श्रीकृष्णाने काय केलं होतं? पेंद्या, वाकड्या, बोबड्या, सुदामा हे सगळे लहान थोर सर्व जाती धर्माचे काय केले? एकत्र केले आणि तो काला केला. इथे ज्ञानोबारायांनी सुद्धा तेच केलं. सर्व जाती धर्माच्या संतांना सोबत घेतलं. महाराज वर्णन करतायत ना, मिळविली मांदी वैष्णवांची,
मेळविली मांदी वैष्णवान मेळविली मांदी वैष्णवान दयाने घातली मुक्तीची जयाने घातिनी मुक्तीची गवानी जयाने घातली मुक्तीची गवानी जयाने घातली मुक्तीची गवानी जयाने घातली मुक्तीची गवांधी मिळविली मांदी वैष्णवाची जयाने घातली मुक्तीची गवांधी मिळविली मांदी वैष्णवाची राम कृष्ण हरी करील ते काय तो हे महाराजा करील ते काय तो हे महाराजा दयाने घातली मुक्तीची गवांधी मिळविली मांदी वैष्णवाची जयाने हातली मुक्तीची गवांधी मिळविली मांदी वैष्णवाची राम कृष्ण हरी करील ते काय तो हे महाराजा करील ते काय तो हे महाराजा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये सर्वांना एकत्र घेऊन चालण्याची एक पुन्हा ती परंपरा रूढ केली. आणि मग तिथे कोण नव्हतं, कोण होतं म्हणण्यापेक्षा कोण नव्हतं हे म्हणावं लागेल. गोरोबा काका कुंभार होते, सावता महाराज माळी होते, सेना महाराज हे अगदी साधं काम केस कर्तनाचं काम करावं. मला असं वाटतं याच्यातून कोणी सुटलेलं नाही. ही सगळी नावं आपल्याला माहिती आहे. जनाई आहे, मुक्ताई आहे, सर्व जाती धर्माचे सर्व संत आहेत. आणि या सर्व संतांना एकत्र घेऊन मेळविली मांदी वैष्णवांची. आणि सर्वांना म्हणजे कुठपर्यंत तर थेट चोखोबा रायापर्यंत इथपर्यंत सगळ्यांना सोबत घेतलं. मला वाटतं ही महाराष्ट्राची ओळख आहे आणि ही महाराष्ट्राची परंपरा आहे. येणाऱ्या काळात सुद्धा या जगाला हाच संत विचार तारू शकतो. वेगवेगळ्या कारणास्तव जे काही वाद विवाद विकोपाला जात आहेत, या सर्वातून मार्ग काढायचा असेल तर कुठेतरी काहीतरी एक विचारधारा ठेवून महत्वाच्या कार्यासाठी एकत्र येणं ही फार मोठी गरज आहे. बाकीच्या छोटे छोटे मतभेद हे राहतातच. हा पंथ वेगळा, तो पंथ वेगळा, हा धर्म वेगळा, तो धर्म वेगळा, ही भाषा वेगळी, ती भाषा वेगळी. आपल्या भारतात तर विविध भाषा आहे, विविध वेश आहेत आणि भक्तीच्या उपासनेच्याही विविध परंपरा आहे. पण तरी सुद्धा वारकरी संतांना असं कधी वाटत नाही की कुठली परंपरा चुकीची आहे, खोटी आहे. वारकरी संतांचा विचारच फार मोठा आहे. आईचं अंतकरण आहे. जसं आईला जाणतं नेणतं सगळीच लेकरं आपली वाटतात. एखादं फार हुशार आहे म्हणून माझं आणि एखादं जरा भोळं आहे म्हणून ते लोकांचं, असं आई म्हणते का कधी? नाही, भोळ्याला आणखी जवळ करते. तिला माहिती आहे जे जाणत आहे त्याला तर अनेक जण बोलावतील, पण याला कोण आहे माझ्याशिवाय, ही आई म्हणू शकते. वारकरी पंथ आणि वारकरी संत हे आईच्या विचारानं काम करणार आहे. म्हणजे कोणाला मज्जाव नाही. कबीर, मोमीन, लतीफ, मुसलमान, सेना, न्हावीजान, विष्णुदास, या रे लहान थोर, या रे लहान थोर, जाती भलते नारी नर, जाती भलते नारी नर, आदरावा विचार, आदरावा विचार, न लगे चिंता कोणाची, न लगे चिंता कोणाची, न लगे चिंता कोणाची, चिंता कोणाची,
या थोर याती भलते नारी नर. जात कुळ गोत वेगवेगळं असू द्या, स्त्री पुरुष कोणी असू द्या, मला वाटतं आज जगामध्ये समानतेचा विचार खूप आग्रहानं सांगितला जातो सर्व पातळीवर. वैश्विक पातळीवर ही विश्वबंधुत्वाची भावना पहिली वारकरी संप्रदायानं मांडली. आज जगालाही सगळ्या हेच वाटतंय की हे विश्वबंधुत्वच जगाला तारू शकतं. नाही तर एवढे मिसाईल तयार आहेत, एवढे अणुबॉम्ब हायड्रोजन बॉम्ब तयार आहेत, हे जग संपायला काही मिनिट पुरेसे आहेत. काही तास लागणार नाही, काही दिवस लागणार नाही. ह्या जगाचा विध्वंस व्हायला, विध्वंस करायला काही मिनिट पुरेसे आहे. आणि त्याच्यामुळे जी संवेदनशील माणसं जागतिक पातळीवर काम करतायत त्या सगळ्यांना कुठेतरी ही चिंता आहे. हे सगळं नीट चाललं पाहिजे. चुकीच्या लोकांच्या हातात हे गेलं, चुकीच्या पद्धतीनं वापरलं गेलं तर काय होईल याचं सगळ्याचं सांगण्याचा भाव इतकाच आहे. आणि त्या सगळ्या परिस्थितीमध्ये समाजाला जर योग्य दिशा दाखवायची असेल तर त्याला एकच विचार तारू शकतो, वसुधैक कुटुंबकम. हा ऋषीमुनींनी दिलेला विचार. वसुधा एव कुटुंबकम, वसुधैव कुटुंबकम. वसुधा म्हणजे पृथ्वी. पृथ्वी हाच एक परिवार आहे, हेच एक कुटुंब आहे. बाकीच्या गोष्टी मध्ये आणू नका, हे ऋषीमुनी म्हणाले. केव्हा? हजारो वर्षापूर्वी, ज्या वेळेला तालिबान नव्हतं, ज्या वेळेला ISIS नव्हतं, ज्या वेळेला जैश ए मोहम्मद नव्हतं आणि ज्या वेळेला काहीच नव्हतं, त्या हजारो वर्षापूर्वी हा विचार दिला. म्हणजे ऋषयो मंत्रद्रष्टा रहा असं म्हटलं जातं. ऋषी हे किती द्रष्टे होते, किती दूरच पाहत होते की या समाजामध्ये असेही काही दोष निर्माण होऊ शकतात, द्वेष मत्सरापोटी माणसं मारली जाऊ शकतात. आपण अफगाणिस्तानामध्ये पाहिलं काय झालं, मोठा विचित्र प्रकार झाला. वास्तविकता जो जीव घेऊन पळत होता, जीव वाचवून पळत होता, तोही अल्लाहू अकबर म्हणत होता. आणि जो त्याला मारायला धावत होता तोही अल्लाहू अकबर म्हणत होता. मला वाटतं याच्यापेक्षा शरमेची गोष्ट कोणती? विठाला कोणत्या थराला ते तालिबान वागतंय? मला धर्माला दोष द्यायचा नाही, पण त्या संघटनेला दोष दिल्याशिवाय मात्र राहता येणार नाही. ती तालिबान नावाची जी संघटना आहे कुठल्या थराला वागते? अरे निदान आहे ती पण अल्लाच म्हणतात, एवढा तरी विचार करून त्यांचा जीव वाचवा. आणि मग जे त्यांच्याच जीवाचा विचार करू शकत नाही ते आमच्या जीवाचा आणि जगाच्या जीवाचा काय विचार करतील? हा प्रश्न पुन्हा आपल्यासारख्या सर्वांना पडतो. मग ही माणसं किती क्रूर आहे, कुठल्या थराला? आणि मग एक आहे, तुकाराम महाराजांसारखे संत म्हणतात अशा वेळेला तुम्हाला हातावर हात ठेवून चालणार नाही. अशा वेळेला काय करावं लागेल? पायाशी झाला नारू, तेथे घातला कापुरू, तेथे बिबव्याचे काम आणि आधमासी तो आधम. हे महाराजांनी शिकवलेली दया आहे, ही शांती आहे. ही सुद्धा एक शांतीच आहे. शांती म्हणजे तुम्ही शांतच बसणार आणि दुसरे काठ्या कुऱ्हाडी घेऊन पळणार, याला काय अर्थ? ही कोणती शांती? तुकाराम महाराजांच्या तत्वज्ञानात ही शांती बसत नाही. महाराज म्हणतात एखाद्या व्यक्तीला आपण माफ करणं एकदा दोनदा हे ठीक आहे, सुधारण्याची संधी देणं हेही ठीक आहे, पण संधी देऊन माफ करूनही जर काही विचारधारा सुधरत नसतील तर त्याला जशास तसं वागल्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. म्हणून जगाच्या पाठीवर आज जी संकट आहे, या संकटांना एकतर जशास तसं वागण्याची तयारी जगाला ठेवावी लागेल, हा पहिला मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा, प्रबोधनच करायचं असेल तर ते वारकरी संतांच्या विचाराने करावं लागेल. वारकरी संतांचा विचार म्हणजे वसुधा कुटुंब नाही. वारकरी संत म्हणतात हे विश्वची माझे घर. म्हणजे ऋषींच्या विचारापेक्षा वारकरी संतांचा विचार व्यापक आहे. थोडं समजून घ्या मायबापू. वसुधा म्हणजे पृथ्वी आणि विश्व म्हणजे चंद्र, सूर्य, तारे, आकाश, हे सगळं ब्रह्मांड. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज पृथ्वीवर समाधानी नाही तेवढ्या शब्दावर. ते म्हणाले हे ब्रह्मांड हेच एक कुटुंब आहे. आणि म्हणून किती मोठा विचार, किती व्यापक अंतकरण या संतांचं आहे. आणि त्यांनी आपल्याला हे मार्गदर्शन केलेलं असल्यामुळे या वारकरी संतांचा विचार म्हणजे काल्यातला विचार आहे. हा विचार मूळ जन्माला कुठून आला तर श्रीकृष्णानं केलेल्या काल्यातून समतेचा, समानतेचा,
संवेदनशीलतेचा, सर्वांना सोबत घेऊन चालणारा हा विचार तिथे जन्माला आला आणि तो विचार घेऊन वारकरी संत काम करू लागले. मग हा काला जगद्गुरु तुकाराम महाराजांना सुद्धा मोठा विशेष वाटतो. महाराजांना हा काला अप्रूप वाटतो. हा काला म्हणजे भगवंतानं दिलेला प्रसाद आहे आणि प्रसादाचं महत्त्व फार मोठं आहे. प्रसादे सर्व दुःखानां हानिरसोपजायते. सर्व दुःखाची हानी केली जाते त्याला म्हणावं प्रसाद. आता मला सांगा, प्रसाद कोणाला नको? दुःख जर संपतंय तर या प्रसादाची अपेक्षा सर्वांनाच आहे. पण काही गोष्टींची अपेक्षा नुसती असून चालत नाही, त्याची पात्रता ही अंगी निर्माण करावी लागते. पात्रता अंगी निर्माण करावी लागते. म्हणजे मला मेडिकलला जायचंय असं अनेक विद्यार्थ्यांना वाटतं. 12वी नंतर मला मेडिकल शाखेकडे जायचंय, वैद्यकीय शिक्षण घ्यायचं. वैद्यकीय शिक्षण घ्यायचं ही भावना बरोबर आहे, पण त्यासाठी अनेक विद्यार्थी काय करतात, मग परिश्रम घेतात, अभ्यास करतात आणि ती पात्रता अंगी निर्माण करतात. त्याशिवाय त्याला तिथे प्रवेश नाही आहे. म्हणून अपेक्षा वेगळ्या आणि पात्रता वेगळी. तसं प्रसाद मिळावा, आशीर्वाद मिळावं ही अपेक्षा सगळ्यांची, सुख मिळावं ही अपेक्षा सगळ्यांची. सुखम सर्वाय रुच्यते. पण त्या सुखप्राप्तीसाठी, त्या प्रसाद प्रसन्नतेच्या प्राप्तीसाठीची जी पात्रता, जी साधना, जी सेवा, ती थोडीशी सर्वांना आवडेल असं नाही. म्हणजे पूज्य रंगनाथ गुरुजी परभणीकर महाराज यांचं एक मोठं प्रसिद्ध वाक्य आहे. मोठे महान संत होऊन गेले, कोमटी समाजातले होते, काळा कुट्ट रंग बरं का. परंतु पंढरपुरामध्ये अगदी ब्राह्मणापासून ते लहान थोर सगळेजण त्यांच्या पुढे ऐकायला बसलेले असायचे. हा आहे वारकरी संप्रदाय. विठाला इथे ज्ञान आहे, सेवा आहे, हीच पात्रता. बाकी दुसरा निकष लावला जात नाही. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा करत ज्ञानाबाई. रंगनाथ गुरुजी परभणीकरांकडे श्रवण करायला सद्गुरू नारायणगिरीजी महाराज सुद्धा असायचे. त्यांच्या अनेक लेखनामध्ये त्याचे पुरावे, त्यावेळेचे काही लेखनातले संदर्भ नंतर मिळाले. 1935-37 सालचं लिखाण आहे. मग रंगनाथ गुरुजींनी कोणत्या विषयावर काय विश्लेषण केलं असे काही संदर्भ आम्हाला वाचायला पाहायला मिळाले. सांगण्याचा भाग असा आहे की रंगनाथ गुरुजी परभणीकरांचं एक वाक्य आहे. ते म्हणायचे, लोकांना सुख आवडतं पण सुखाचं साधन आवडत नाही. लोकांना सुख आवडतं पण सुखाचं साधन आवडत नाही. आणि लोकांना दुःख नको आहे पण दुःखाचं कारण सुटत नाही. विठाला विठाला दुःख नको आहे पण मग दुःखाची कारण आपण सोडतो का? दुःखाचं मूळ कारण अज्ञान आहे. अज्ञान सुटतंय का आपल्याकडनं? ते अज्ञान घालवण्याचा प्रयत्न तरी आहे का? मला वाटतं अज्ञान असणं हे ठीक आहे. जीव या संसारात जन्माला आला आणि या संसाराशी संसर्गामुळे काही अज्ञान त्याच्याकडे असू शकेल. अज्ञान म्हणजे नुसतं व्यवहारातलं कळत नाही त्याला अज्ञान म्हणू नये. अज्ञान म्हणजे आत्मस्वरूपाला जो विसरला, आपण पया विसरू जो धनंजया, तेची जाण इया अज्ञानारूप. आपला आपल्यालाच विसर पडणं हे अज्ञान. आता तुम्ही म्हणाला, आपला आपल्याला कुठं विसर पडतो का? मी अमुक आहे हे आपल्याला झोपेतही ज्ञात असतं. 100 माणसं झोपलेली आहे महाराज, आणि अमक्याचा आवाज घेऊन, नाव घेऊन आवाज जर दिला तर बरोबर 100तून तोच उठतो. याचा अर्थ विसरलाय कुठे? अहो पण जे काही त्याच्या ध्यानात आहे ते त्याचं नाव आहे का शरीराचं नाव आहे? उपजलिया बाळकाशी नाव नाही तयापाशी, ते ठेविलेनी नावेशी ओदेत उठी. आपण नेहमी कीर्तन प्रवचनात ऐकतो. जन्माला आल्यानंतर ठेवलंय ते नाव आहे. म्हणजे हे इथलं या जड देहाला ठेवलेलं नाव आहे. मग आपण कोण आहोत? आपण या देहाच्याही अगोदर होतो आणि आपण हा देह टाकल्यानंतरही असणार आहोत. आणि ते स्वरूप म्हणजे चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. तुकाराम महाराजांना एकदा त्यांच्या भजनात तंद्री लागलेली होती. एकांतामध्ये येणे सुखे रुचे, एकांताचा वास नाही गुणदोष अंगा येत. महाराज त्यांच्या ब्रह्मबोधावर होते.
आणि रस्त्यानं चाललेली कोणीतरी माणसं, झाडाखाली महाराजांचं भजन चाललेलं, कुणीतरी आवाज दिला, ओ बुवा, अहो नाव काय तुमचं, कुठले आहात तुम्ही? तुकाराम महाराज त्यांच्या आध्यात्मिक बोधावर असल्यामुळे त्यांनी दिलेलं उत्तर विलक्षण होतं. महाराजांचं उत्तर असं आहे, मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता, कळो येईल विचारिता, आहे ठाऊका सभाग्य संता, आहे ठाऊक सौभाग्य संता, नाही तुझा अनेक मागुतागा, नाही तुझा आणि कमागुतगा, नाही तुझा अनेक मागुतागा, नाही तुझा आणि कमागुतगा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता, कळो येईल विचारिता, आहे ठाऊक सभाग्य संता, आहे ठाऊक सभाग्य संता, नाही तुझा अनेक मागुतागा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, नाही तुझा आणि कमागुतागा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, करीतो फेरा. शास्त्रामध्ये वचन आलंय, अहम ब्रह्मास्मी, वेद वचन आहे. म्हणजे मी ब्रह्म आहे हा बोध होणं, हा खरा आपला परिचय आहे. मी कोण आहे तर मी ते ब्रह्म आहे, मी ते ब्रह्मस्वरूप आहे. तो देव आणि मी वेगळा नाही हा बोध होणं. म्हणून अज्ञान जातंय कुठे? जीवाला दुःख नकोय, पण जीवाच्या दुःखाचं मूळ कारण आहे अज्ञान. जीवाच्या दुःखाचं मूळ कारण आहे आसक्ती. मग आसक्ती जाते कुठे? म्हणजे संत मोरारी बापू म्हणतात, आसक्ती ऐसी चीज है, वो आ तो सकती है लेकिन जा नहीं सकती. आसक्ती म्हणजे जो जीव वेगवेगळ्या गोष्टीला जितका चिकटलेला असतो भावनेनं, म्हणजे एका माणसाची चप्पल चोरी गेली तर त्याला 2 दिवस जेवण गोड लागलं नाही. आता ज्या माणसांचा चपलेत इतका जीव, त्यांचा बाकीच्या प्रपंचात किती जीव, याचा विचार करून आपण आपला जीव कशाला कासावीस करून घ्यायचा? आपण नकोच त्या फंदात पडायला. एक ध्यानात ठेवा मायबाप हो, संसार हा परिवर्तनशील आहे. त्याच्यामुळे तिथे नफा तोटा होणार आहे, लाभ हानी होणार आहे, संयोग वियोग हे होणार आहे. याला कुणी टाळू शकलेलं नाही आणि टाळू शकणार नाही. हे त्याचं स्वरूपच आहे. एखादी गोष्ट आपल्याला मिळेल, एखादी गोष्ट आपल्याला गमवावी लागेल. मग ती नष्ट झाली म्हणून, ती चोरी गेली म्हणून, कोणत्या का प्रकारे ना होईना, पण हे मिळणं गमावणं चालूच आहे. लाभ होणं हानी होणं चालूच आहे. संयोग आणि वियोग, कधी कधी चांगली माणसं भेटतील, कधी कधी त्यांचा वियोग. आपण पाहिलं या कोविडच्या काळामध्ये किती चांगल्या माणसांचा वियोग आपल्याला झाला. केवढी चांगली माणसं आपल्या सगळ्यांच्याच गोतावळ्यात, आपल्या स्नेह स्नेहपरिवारात इतकी चांगली माणसं अचानकपणे निघून गेली की त्याच्या वेदना, त्याविषयीची दुःख आजही सगळ्यांच्या मनामध्ये आहे. त्या कुटुंबियांच्याही दुःखामध्ये सर्वजण आपण सहभागी आहोतच. त्याही वेळेला लोक झाले. पण मला हे सांगायचं आहे की हे संयोग वियोग काही टाळता येत नाही, लाभ हानी काही टाळता येत नाही. आणि म्हणून प्रपंच करू नये असं नाही, परंतु त्याची आसक्ती ठेवू नये. हा, परमेश्वराने एखादी गोष्ट दिली तर सेवेचं साधन म्हणून ती वापरावी. मी अनुभव सांगतो, संत कसे पाहतात या गोष्टींकडे. आलेला अनुभव आहे भाऊ. आमची गाडी चोरी केली मागे, मला वाटतं 2005-06 साली असं काहीतरी ते घडलं. इंडिका गाडी होती आणि ती तुकाराम महाराजांच्या मंदिरासमोर रात्री, कुठे मी वैजापूर तालुक्यात कीर्तन केलं, तिकडनं आलो
गाडी पुढे लावलेली होती. सकाळी उठले तर गाडी गेलेली. मग आता ते सगळ्यांना बातमी इकडे तिकडे कळली. पोलीस आले, पंचनामा झाला. होता होता अगदी सकाळी 7 वाजताच बातमी बेटावरती गेली. ब्रह्मलीन पूजनीय गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज होते. त्यांनी एका विद्यार्थ्याला, ए पोरा, अरे ते फोन लाव रे त्याला. नेवास्कर म्हणायचे मला. ते नेहमी नाव नेवासाला जसा राहायला आलो तर नेवास्कर नावानंच बोलायचे, नाव नव्हते घेत. अरे त्या नेवास्करला फोन लाव रे आपल्या, काय त्याची गाडी गेली म्हणे. आणि मग एका विद्यार्थ्यानं फोन लावून दिला. फोन लावल्यानंतर महाराजांचे शब्द होते, अरे काय झालं बाळ? म्हटलं काय नाही महाराज, गाडी गेलेली. जाऊ दे, इतके दिवस तू वापरली, देवाला वाटलं असेल आता दुसऱ्याची सोय करावी, त्याच्यात काय आहे? मला वाटतं साधू या सगळ्या घटनेकडे कसं पाहतात, त्यांना आसक्ती नसते. आहे देवाची इच्छा, नाही देवाची इच्छा. म्हणून सावता महाराज गोड सांगतात, समयासी सादर व्हावे, सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे, देव ठेवील तैसे राहावे. समयासी सादर भावे, सादर भावे, देव ठेवील तैसे राहावे, देव ठेवील तैसे राहावे. कोण दिवसी बैसोने हातीवर, कोण दिवसी पालकी सुभेदार, कोण दिवसी बैसोने हातीवर, कोण दिवसी पालकी सुभेदार, कोण दिवसी पायाचा चाकर चालत जावे, चालत जावे, देव ठेवील तैसे राहावे, देव ठेवील तैसे राहावे. समयासी सादर भावे, सादर भावे, देव ठेवील तैसे राहावे, ठेवील तैसे राहावे, तैसे राहावे, तैसे राहावे. वा वा वा, मोठी गोड चाल झाली. खर्जातून सुरू झाली, मध्यम मध्ये गेली आणि षडजात तिचा समारोप झाला. म्हणजे हे जरा अवघड शास्त्र आहे. ऐकायला तुम्हाला जरी सरळ वाटलं तरी ते गायला आणि तो बरोबर तिथला तिथे स्वर पकडायला हे कठीण काम असतंय. विठाला विठाला, 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 विठाला. सावता महाराज म्हणाले, देव ठेवील तैसे राहावे. ईश्वर इच्छा बली अशी मानून अनासक्त वृत्तीनं, म्हणून लाभ हानी होणार आहे त्याचं मनाला किती लावून घेणार. दुष्काळ पडला, दुकानदारी संपली. तुकाराम महाराज काही डोक्याला हात लावून रडत बसले नाही किंबहुना त्रागा करत बसले नाही. आलेल्या परिस्थितीला त्यांनी स्वीकारलं. मला वाटतं मानवी जीवनामध्ये आलेल्या परिस्थितीचा स्वीकार करायला धैर्य लागतं आणि ते धैर्य आपल्याला संत विचारातून मिळू शकतं. जी जशी परिस्थिती येईल, परिस्थिती काही आपल्याला विचारून येत नाही, पण जशी काही परिस्थिती येईल तिचा स्वीकार करायचा आणि त्यातून पुढे वाटचाल करायची, फार मोठी गोष्ट आहे. मला वाटतं आम्ही एकदा असंच काही निमित्तानं बोलत बसलो. आपले ज्येष्ठ नेते आदरणीय शंकरराव कोले साहेब, निवांतपणा होता जेवणा खावणाच्या निमित्तानं. त्यांनी एक गोष्ट सांगितली. म्हणाले, वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री पदावरनं पायउतार झाले, पद गेलं, सत्ता परिवर्तन झाली महाराष्ट्रात, आणि मग त्यांचा लागोलाग 1-2 महिन्यात दौरा श्रीरामपूरकडे, कोपरगाव श्रीरामपूर असा होता. जुनी गोष्ट सांगितली कोले साहेबांनी. नाही, पण राजकारण हे शेवटी राजकारण असतं. ती एक कुस्ती आहे नाही का. शेवटी तिथले सगळे डाव प्रतिडाव हे सगळं होणारच, तिला काही टाळता येत नाही. जर कुस्तीत जर म्हणलं की एकमेकाला लोचू नका, कसं काय जमेल बुवा? अरे त्याशिवाय कुस्ती कशी खेळतील ते? आखाडाच असतो तो.
तसं राजकारण हे वसंतदादा पाटलांना उतरण्यासाठी एक माजी मुख्यमंत्री, परंतु त्यांना कोले साहेब म्हणाले की हे काय असतं ते काय नाही उतरायला थांबायला काय असतं, गेस्ट हाऊस असतं. हा, आता आपण धर्मशाळेत उतरणारी माणसं, आपल्याला कुठं ते तोंडात येणार लवकर ते विठाला 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 गेस्ट हाऊस रेस्ट हाऊस काय म्हणतात ते मिळू दिलं नाही. तर त्यांनी रयतची शाळा होती जुनी, त्या शाळेच्या खोलीत मुक्काम केला, पण काही त्रागा केला नाही. ते म्हणले ठीक आहे, परिस्थिती आहे, त्याला काय फरक पडतो, मी थांबणार, मुक्काम करणार, उद्या सगळ्या कार्यकर्त्यांना भेटून जाणार. मला वाटतं प्रत्येक क्षेत्रातल्या माणसांकडून काही शिकण्यासारखं आहे, खूप काही शिकण्यासारखं आहे. मोठी माणसं उगीच मोठी होत नाही, खूप काही धैर्य लागतं, खूप काही परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी लागते. चांगल्या दिवसाला तर कोणी सामोरं जाईल, पण जो वाईट दिवसातही स्वतःचा तोल ढळू देणार नाही. गीता आणि ज्ञानेश्वरी हेच मार्गदर्शन करते, तुकाराम महाराज हेच मार्गदर्शन करते. सुखी संतोषान यावे, दुःखी विषादा न भजावे, आणि लाभालाभ न धरावे मना माझी. माणसानं जीवनात सुख आलं तरी उरळून जाऊ नये, आणि दुःख आलं तरी कपाळ धरून बसू नये, त्यातूनही मार्ग काढावा आणि शांतपणे आपली वाटचाल करतच राहावी. याला म्हणावं समयासी सादर व्हावे. नाथ महाराजांनी म्हटलं सुखदुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. सुख आणि दुःख, आध्यात्मिक व्यक्तीचा परिचय काय, अमुक वेश, अमुक भाषा, अमुक मठामध्ये राहते, नाही, हा परिचय फार वरवरचा आहे. आध्यात्मिक व्यक्तीचा हा परिचय आहे की ज्याला सुखातही स्वतःला सांभाळता येईल आणि ज्याला दुःखातही स्वतःला सांभाळता येईल, आणि स्वतःला सांभाळून जो अनेकांना सांभाळून नेईल तो आध्यात्मिक आहे. वारकरी संत तुकाराम महाराजांच्या काळात दुष्काळ पडला, महाराजांच्या लक्षात आलं मीच जर कपाळ धरून बसलो तर बाकीचे लोक काय करतील, आणि म्हणून महाराज आत्मविश्वास त्यांचा वाढवण्यासाठी बोलत होते की बाबांनो, दुष्काळानं जरी सगळं नेलेलं असलं तरी आपण आहोत ना, आपण भक्ती करू शकतो, आपण पुन्हा कष्ट करू शकतो, आपण पुन्हा उभं राहू शकतो. आणि म्हणून दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान स्त्रिये की अन्नान्न करिता मेली, अशी परिस्थिती होती. पण महाराजांनी ती सकारात्मकपणे घेतली की बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिढा गेली, बरे या दुष्काळे पिढाने, बरे या दुष्काळे पिढाने, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिढा गेली, बरे या दुष्काळे पिढा गेली, बरे या दुष्काळे पिढा गेली. मला सांगा, राम वनवासालाच जर गेले नसते, तो प्रसंगच जर घडला नसता, तर रामायण आपल्याला ऐकायला मिळालं असतं का? काही गोष्टी, काही निर्णय त्यावेळेला आपल्याला ते कटू वाटतात, पण त्याचे काही चांगले परिणाम सुद्धा असतात. जसं लॉकडाऊन पडला, अनेक गोष्टी जागेवर थांबल्या, पण थांबल्यावर माणसं विचार तर करायला लागली की खरंच आपण कशाला जन्माला आलोय. आपण नाते सांभाळावेत, आपण प्रेम सांभाळावं, आपण विचार सांभाळावे, आपण संस्कार सांभाळावे, आपण माणसं जपावीत. आपण नुसते पैसे जपून काय उपयोग आहे. म्हणजे हे ज्यांच्या वर्तनात कधी नव्हतं ना, ते सुद्धा असेच मेसेज पाठवित होते. वागत नव्हते तसे, पण मेसेज असेच पाठवत होते की जिव्हाळा असावा, नातं असावं. आता कळायला लागलं होय रे तुला, इतके दिवस कुठं गेलं होतं हे सगळं. याचा अर्थ इतकाच आहे की काही गोष्टी प्रतिकूल जरी घडल्या तरी त्यातूनही काही चांगलं घडत असतं. आणि म्हणून प्रतिकूल घडलं म्हणून फार त्याचं मनाला लावून न घेता त्यातूनही मार्ग काढावा, त्यातूनही पुढे चालावं. आणि ही शिकवण आम्हाला काला देतो, ही शिकवण आम्हाला संत विचार देतात, ग्रंथातला हा विचार देतो. आणि म्हणून जगद्गुरू तुकाराम महाराजांना माहिती होतं लोकांना दुःख नको आहे, पण दुःखाची कारणं सुटत नाहीत. लोकांना सुख हवं आहे, पण सुखाची साधनं माहीत नाहीत किंवा ती आवडत नाहीत. एक वर्ग असा आहे त्याला सुखाचं साधनच माहीत नाही, त्याला माहिती करून दिलं पाहिजे. अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. नामदेवरायांनी हे वारकरी कीर्तन पहिल्यांदा केलं 700 वर्षापूर्वी, आणि विचार हाच ठेवला की या कीर्तनातून समाजापर्यंत ज्ञानगंगा पोचवायची, ज्ञानाचा प्रकाश पोचवायचा आहे.
नाचू कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे रंगे नाचू कीर्तनाचे रंगे ज्ञान दीप लावू जगे ज्ञान दीप लावू जगे लावू जगे ज्ञान दीप नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी ज्ञान दीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी जगी ज्ञानदीप लावू जगी लावू जगी लावू जगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. समाजामध्ये या कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञान द्यावं, सुख द्यावं. म्हणून मार्ग माहीत नाही त्यांना मार्ग सांगावा, मार्ग आवडत नाही त्यांना आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे. हे काम संतांनी केलं. म्हणजे करोनी सायास शिकविती, या आवड नाही त्याच्यामध्ये आवड निर्माण करणं, वेगवेगळ्या प्रकारानं समजावून सांगणं. आणि हे सगळं करत असताना आज जगद्गुरु तुकाराम महाराजांना वाटलं की हा काल्याचा प्रसाद ज्या साधनानं मिळतो, आपलाच अनुभव आपण जगाला का सांगू नये. आपल्याला जर तो प्रसाद मिळाला, आपण आनंदी झालो. किती प्रसाद महाराजांना मिळाला होता, तर महाराजांच्या जीवनातून, त्यांच्या चरित्रातून, किंबहुना त्यांच्या वर्तनातून तो दिसत होता. सदा नामघोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान, हे दिसून येत होतं. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. आणि महाराजांना विचारलं, महाराज हा प्रसाद, ही प्रसन्नता, हे सुख कुठून मिळवलं. महाराजांनी सांगितलं, आम्ही भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं नामस्मरण करतो. ते नामस्मरण नुसतं वरवर नाही, अंतःकरणापासून ते करतो. आणि त्याचा परिणाम असा झाला की अज्ञान समूळ निघून गेलं आणि अंतःकरणासह आत बाहेर ज्ञानाचा प्रकाश पोहोचला. अभंगाचं पहिलं चरण. कंठी धरिला कृष्ण मनी कंठी धरिला कृष्ण मनी कंठी धरिला कृष्ण मनी कंठी धरिला कृष्ण मनी कंठी धरिला कृष्ण धरिला कृष्ण मनी कंठी धरिला कंठी धरिला अवघा जनी प्रकाश अवघा जनी प्रकाश कालावाटू एकमेका कालावाटू एकमेका अवघा जनी प्रकाश अवघा जनी प्रकाश कालावाटू कालावाटू कंठी धरिला अवघा जनी प्रकाश अवघा जनी प्रकाश अवघा जनी प्रकाश कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश अवघा जनी प्रकाश अवघा जनी प्रकाश कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश. तुकाराम महाराज म्हणाले, आम्ही कंठी कृष्णनाम मणी धारण केला. आता मणी शब्दाचे दोन अर्थ आहेत. मणी म्हणजे पोथीमध्ये माळेमध्ये असतो तोही मणी, आणि मणी म्हणजे मौल्यवान रत्न असाही एक अर्थ होतो. म्हणून हिऱ्याला देखील मणी म्हणतात, स्फटिकाचा देखील स्फटिक मणी असतो. जो प्रकाशमान असतो त्याला मणी म्हणतात. थोडक्यात काय, जरा या प्रांताचा विचार केला आपण, जड जवाहीर या प्रांतातले जे मणी असतात तर ते प्रकाशित असतात. म्हणून सूर्याला सुद्धा एक नाव आहे, सूर्याच्या 12 नावापेक्षा आणखी एक 13वं नाव आहे,
आणि ते म्हणजे दिनमणी. बरं का, सूर्याची 12 नावं स्नान झाल्यानंतर आपण ती म्हणत असतो आणि त्याचं दर्शन घेतो. पण दिनमणी हे त्याचं नाव आहे. सर्वांना प्रकाशित करतो म्हणून तोही मणी. तसं कृष्ण नाम हे प्रकाशित करणार आहे, अज्ञान घालवणार आहे. आणि अज्ञान हे अंधकाराच्या रूपानं असतं. जसं अंधारात काही दिसत नाही तसं अज्ञानातही मनुष्य चाचपडतच असतो. हे पहा, एखाद्याला वाचता येत नाही ना, ती माणसं चाचपडतात की नाही. गाडीचा बोर्ड कळत नाही, मग स्टँडवर गेल्यावर जुन्या काळात खूप अशी अडचण असायची. वडीलधारी माणसं याला त्याला भाऊदादा करायचे. भाऊ, अरे आमच्या देवळालीला जाणारी गाडी कोणती पहा रे, कारण त्याला वाचता येत नसायचं. आता सुद्धा कॉम्प्युटर ज्याला कळत नाही तो चाचपडतो. ऑनलाईन अर्ज भरायचा म्हटलं की त्याला एखाद्या दुकानाचं सहकार्य घ्यावं लागतं, एखाद्या एजंटचं घ्यावं लागतं, एखाद्या मार्गदर्शकाचं. त्याला ते चाचपडल्यासारखं होतं. काय याचा अर्थ जे अज्ञान आहे ते आपल्याला चाचपडायला लावतं. म्हणून अंधारात जसं आपण चाचपडतो, अज्ञानातही अंधार आणि अज्ञानाला समान उपमा दिली. दुरिताचे तिमिर जावो असं म्हटलंय. तिमिर आहे, अंधार आहे. आणि म्हणून हा अज्ञानाचा अंधार जर घालायचा असेल तर तैसी आत्मप्रभांनीच नवी, तेची करोनी ठाण दिवी. जो इंद्रिया ते चोरोनी जेवी, तयासीच भावे. मौली म्हणाले, अंतःकरणातली आत्मप्रभा आपल्याला जागृत करावी लागेल. कोणता दिवा पेटवायचा आहे? बाहेरच्या दिव्यानं अज्ञान जात नाही. इथे अंतरीचा दिवा, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे, असं एका भजनात म्हटलेलं आहे. विठाला हरी भजना विन काळ घालवू नको रे, हरी भजना बिन काळ घालवू नको रे, हरी भजना विन काळ घालवू नको रे, भजना बिन काळ घालवू नको रे, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे, अंतरिता ज्ञान दिवा घालवू नको रे, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे, अंतरिता ज्ञान दिवा घालवू नको रे, हरी भजना विन काळ घालवू नको रे, हरी भजना विन काळ घालवू नको रे, भजना बिन काळ घालवू नको रे, हरी भजना बिन काळ घालवू नको रे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं हे मार्गदर्शन आहे. हरिभजना विन काळ घालवू नको रे, अंतरीचा ज्ञान दिवा. हा अंतरीचा ज्ञान दिवा आहे. तैसी आत्मप्रभा नीच नवी. आणि हा प्रसाद घ्यायचा कसा? इंद्रिया ते चोरोनी जेवी. काही गोष्टी अशा असतात त्याच्यावर चुकीची नजर पडू नये म्हणतात. जेवण करताना, अन्न बनवताना सुद्धा जुन्या लोकांची बरीच काही शास्त्र असायची. हल्ली सुद्धा काही जाणती मंडळी सांगतात की कुत्र्याची वगैरे नजर आपल्या जेवणावर पडू नये. आता काही जण कुत्रे शेजारी घेऊन बसतात. ही सगळी श्वान संस्कृती फार वाढलेली आहे. काय करणार त्याला? पण त्याची नजर पडू नये म्हणतात. कारण ते अन्न नुसतं अपवित्र होत नाही तर ते विषयुक्त होतं असं त्याचं संशोधन आहे. आणि म्हणून जुन्या काही प्रथा होत्या, लोकांना वाटतं त्या काही खोट्या वगैरे नाही. त्याच्यामध्ये काही ना काही शास्त्र आहे, काही ना काही त्याच्यात मार्गदर्शन आहे. तसं हे अध्यात्माचं, भक्तीचं, ज्ञानाचं भोजन घेताना हे इंद्रियांना कळून द्यायचं नाही. म्हणजे इंद्रियातीत होऊन, आता इंद्रिय तर सोबतच आहेत हो, डोळे आहे, कान आहे, परंतु माऊली म्हणतात इंद्रिया ते चोरोनी जेवी. हे भोजन आपल्याला त्या इंद्रियांना नकळत, आणि मग हळूहळू त्यांना सवय होईल, मग अडचण नाही. मग वाणीला आवडेल, कानालाही आवडेल, मनालाही आवडेल. पण सुरुवातीला त्यांना आवडत नाही ना, मग बुद्धीनं काय करावं? यांना थोडं जसं काही गडबड करायला लागली तर लेकरं एखाद्या खोलीत नेऊन ठेवतात. पाहुणे आले, नाही तुम्ही इकडं खेळा, गडबड करायला लागले फार. तसं या इंद्रियांची साथ जोपर्यंत परमार्थात मिळत नाही तोपर्यंत यांना फसवून परमार्थ करावा लागतो. नाही तर कधी कधी काय होतंय, काल्याचा प्रसाद घ्यायला जायचं तर ते भजाच्या टपरीवर वळतं.
म्हणून इंद्रिया ते चोरून जेवी तयासीच भावे विठाला 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 विठाला. आणि मला वाटतं एकदा का ही आवड लागली मग अशा मंडळींना धोका नाही, ते कुठे थांबूच शकत नाही. त्यांचं मन इथे त्यांना ओढून आणल्याशिवाय राहत नाही, कारण त्या मनाचा विषय आता दुसरा राहिलाच नाही. मन हे राम झाले, या स्वरूपाला ते पावलं. म्हणून कंठी धरीला कृष्णमणी, आम्ही भगवंताचं नामस्मरण अंतकरणापासून केलं, कंठगत केलं. आणि अवघाजनी प्रकाश, अंतर्बाह्य प्रकाश निर्माण झाला. मग त्या ज्ञानाच्या प्रकाशामध्ये तो काल्याचा भक्तीचा आनंदाचा प्रसाद आम्हाला मिळाला. मग मिळालेला प्रसाद तुकोबाराय म्हणतात आम्ही एकट्यानं नाही घेतला, आम्ही एकमेकांना वैष्णवांना तो दिला. अभंगाचं दुसरं चरण. काला वाटू एकमेका वाटू एकमेका हो, काला वाटू एकमेका वाटू एकमेका हो. काला वाटू एकमेका वाटू एकमेका, काला वाटू एकमेका वाटू एकमेका, काला वाटू एकमेका वाटू एकमेका हरी हो, बोल. काला वाटू एकमेका वाटू एकमेका. काला वाटू एकमेका वाटू एकमेका, काला वाटू एकमेका वाटू एकमेका. वैष्णविक संभ्रम, वैष्णविक संभ्रम, काला वाटू एकमेका वाटू एकमेका हो, काला वाटू एकमेका वाटू एकमेका. वैष्णविका संगम, वैष्णविका संगम, काला वाटू एकमेका वाटू एकमेका हो, काला वाटू एकमेका वाटू एकमेका वाटू एकमेका वाटू एकमेका. पार कुमाये, जय जय विठोबा पार कुमाये. हरी जय 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 जय. हरि जय हरि जय 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 विठोबा रखुमाई. हरि हरि जय जय आ हरि जय 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 विठोबा रखुमाई. विठोबार कुमार, हबार कुमार कुमार, हबार 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 हबार.
काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. वारकरी संतांना जे मिळालं त्यांनी ते जगाला देऊन टाकलं, हा त्यांचा विशेष आहे. ऋषीमुनींना जे मिळालं त्यांनी ते देण्याचा प्रयत्न केला. जगात काही ठिकाणी असंही घडलं की आपल्याला आलेला अनुभव हा विशेष राहावा म्हणून तो सार्वजनिक केला गेला नाही, पण वारकरी संतांना असं काही वाटत नाही. सेवितो हा रस वाटीतो अनेका, घ्या रे होऊ नका रान भरी. असलेली गोष्ट सर्वांना दिली पाहिजे. मला वाटतं हाच काला आहे. जसं आपल्याकडे अनेक विद्वानांनी आपली विद्वत्ता समाजासाठी उपयोगात आणली, अनेक राजकीय मुत्सद्दी लोकांनी आपलं राजकारण समाजाच्या सेवेसाठी वापरलं, अनेक शास्त्रज्ञांनी आपण केलेला अभ्यास, आपले शास्त्रीय शोध समाजाच्या उत्थापनासाठी, समाजाचं जीवन सहज आणि सुंदर करण्यासाठी ते उपयोगात आणले. संत काय, महात्मे काय, महापुरुष काय, सर्व क्षेत्रातील लोक हे त्या पातळीवरती आदरणीय ठरतात समाजामध्ये ज्यावेळेला आपली बुद्धी, आपली संपत्ती, आपली सत्ता, आपलं कला, आपली कौशल्य, आपली शक्ती या सगळ्या गोष्टी जे समाजासाठी वापरतात. हा काला आहे, हा काला आहे. मग काला वाटू एकमेका वैष्णवनिका. पुन्हा तो प्रश्न आला जो सुरुवातीला आपण घेतला की हा प्रसाद प्राप्त करण्यासाठी एक पात्रता मात्र गरजेची आहे, कारण काल्याचा प्रसाद हा वैष्णव असल्याशिवाय तुम्हाला मिळत नाही. तुम्ही भाविक व्हा, कारण वस्तू मिळेल पण त्यातला आशीर्वाद तेव्हाच मिळतो जसं आपण मंदिरात गेलो, पुजाऱ्यांनी आपल्याला प्रसाद दिला. मला वाटतं आपण जर अभक्त होऊन मंदिरात गेलो, मनात भक्तिभाव नाही आहे पण कुणीतरी सांगितलंय चला, पुजाऱ्यानं प्रसाद दिला, पुजाऱ्यानं दिलेला प्रसाद ही एक वस्तू ठरेल जोपर्यंत आपल्या मनात भक्ती नाही. पण मनात जर भक्ती असेल तर मग पुजाऱ्याच्या हातून मिळालेली वस्तू ही वस्तू राहत नाही, तर तो काय होतो? प्रसाद होतो. पण प्रसादासाठी दोन गोष्टी आहे. ज्याला प्रसाद घ्यायचा त्याचा भाव महत्त्वाचा आहे, आणि जो प्रसाद देणारा आहे त्याचा अधिकार महत्त्वाचा आहे. देणारा अधिकारी असावा आणि घेणारा भाविक असावा. जसं ज्ञानाचं आदान प्रदान वर्गात केव्हा होतं? शिकणारा विद्यार्थी जिज्ञासू असावा, मुलं मुली जे शिकतायत, आणि देणारे गुरुजी हे पात्रतेचे असावे, विद्वत असावे, तर ते ज्ञानाचा ये हृदयीचे ते हृदयी घातले, हृदया हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैत न मोडिता केले आपण ऐसे अर्जुना. देणारा जगद्गुरु श्रीकृष्ण होता आणि घेणारा सर्वांगाचे कान करून ऐकणारा अर्जुन होता. कारण गीता कुठे सांगितली? रणांगणावर, जिथे शस्त्रांचा खणखणाट होत होता, एकमेक वीर एकमेकांना आरोळी ठोकून आव्हानं देत होती, हत्ती घोडे किंचाळत होते, धूळ गगनाला भिडलेली होती, आणि अशा गदारोळामध्ये आज आपल्याला कीर्तन प्रवचन करायला किती व्यवस्था आहे बघा ना. हा स्टेज मंडप केवढा भव्य आहे, साऊंड सिस्टीम चांगली आहे, व्यवस्था चांगली आहे. अर्जुनानं जी गीता ऐकली ती अशी व्यवस्था होती काय? श्रीकृष्णानं आसन टाकलं, मग ते मांडी घालून बसले, अर्जुनाला एक आसन दिलं, नाही नाही हो, ही युद्धभूमीमध्ये सांगितलेली गीता आहे. मला असं वाटतं उपदेश हा असा एकच कुठेतरी निवांत बसून होत नसतो, तो प्रसंगाच्या वेळेलाच करावा लागतो. घरामध्ये सुद्धा फालतू मार्गदर्शन करण्यात वेळ घालू नका, वेळेला सांगा काय सांगायचं ते. जिथे कुठे तुम्हाला योग्य वेळ वाटते ना त्याच वेळी सांगा. असं घेऊन बसला तर निवांत ते डोक्यावून जातं मग लोकांच्या. काय होतं? सोपं गणित आहे, सोपं. आपल्या गावात लोहाराची आयरन असायची पहा, त्या आयरनीवर लोखंड तापलेलं ठेवलं आणि त्याच्यावर घाव घातला की त्याला आकार येतो. म्हणजे लोखंडाला कधी मारून चालत नाही, ते तापलेलंच असलं पाहिजे. विठाला विठाला तेव्हा ऐकणाराच्या मनाची स्थिती ज्यावेळेला योग्य असेल त्यावेळेला सांगणं फार उचित. म्हणून आम्ही पाहिलं ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज हे कधी कधी जेवता जेवता प्रवचन चालू व्हायचं. आपण सगळ्यांना आम्हाला आश्चर्य वाटायचं, हात धुवायचा राहिला ना, आम्ही असं पाहिलेलं अनेक वेळा, अर्धा तास तो हात तसाच, भानच नाही. कारण त्यांना ते वाटायचं की आता ही योग्य वेळ आहे.
ही 4 लोक जी बसले हे समजावून सांगण्याची मार्गदर्शनाची, मग ते तिथे कशाची तमा बाळगत नव्हते. पूजेला निघलेले असायचे. पूजेच्या तेवढं ते बेटाचे सगळे देवस्थानं अशी पूजा करायचे सकाळी, आणि तेवढ्यात कुणी भेटलं आणि काही विषय निघाला, तो पूजेचा तांब्या हातात, तासभर तिथंच कीर्तन चालू. तेव्हा हे संतांचं मार्गदर्शन मोठं वेगळं आहे. आपल्याला हे सगळं सोयसंगत असल्याशिवाय आपण बोलूच शकत नाही. मला असं वाटतं आपण सेवा करतो इथपर्यंत ठीक आहे, परंतु तो अधिकार जो संतांचा आहे, अधिकार तैसा करू उपदेश साहे ओझे. तुकाराम महाराजांनी अभंग कसे लिहिले असतील आपल्याला वाटतंय? म्हणजे एका जागेवर बसले आणि मग लेखणी पेन घेऊन एकाला बसवलं आणि लिहिलं? नाही नाही नाही. ज्या ज्या वेळेला जशी माणसं भेटली, जसे प्रसंग आले, जसे काही प्रसंग घडले, त्या त्यावेळेला ते अभंग आपोआप अंतकरणातून प्रस्फुरित झाले. आणि म्हणून त्या अभंग आहेत. त्याचं कारण त्या नुसत्या कल्पना नाही आहे, त्या वस्तुस्थितीवर आणि अनुभवावर आधारित आहे. जशी माणसं भेटली, महाराजांनी अनुभवे आले अंगात ते या जगात येत असे, अशा पद्धतीनं त्याने लिखाण केलं. नाही तर मग हल्ली काही जण कविता लिहितात, पण मग कविता लिहिताना ज्याची त्याची स्टाईल वेगळी आहे. कोणाला टेबल लागतो, कोणाला खुर्ची लागते, कोणाला पेन त्याच पद्धतीचा लागतो, कोणाला लिहिता लिहिता सिगरेट लागतं. साहित्य संमेलन झालं, तिथं जाऊन या तुम्ही, एकेकाच्या खोडी काय असतात हे तुम्हाला मग कळेल. हे ज्ञानोबा तुकोबारायांचं साहित्य असं नाहीये मायबाप हो, की सरकारच्या पैशावर मेजवान्या जोडायच्या आणि मग साहित्य मांडायचं. हे असलं साहित्य नाही, जिथे मधुकरी सुद्धा मिळाली नाही आणि तरी समाजाच्या हिताचं हे ज्ञानाचा प्रसाद दिला. आज साहित्य संमेलनाला सरकार कोट्यावधी रुपये देतं, त्याच्यातून काय कितीक मिळतं हे देव जाणे. विठाला 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 विठाला. म्हणून साहित्य चुकीचं आहे असं मी म्हणत नाही, साहित्यिकांचा अधिकार कमी असं मी म्हणत नाही. काही जण नक्कीच त्या साहित्य क्षेत्रातीलही या संत परंपरेला साजेसं काम करणारी माणसं आहे, त्यांना आपण वंदनच करूया. पण काही माणसं प्रत्येक क्षेत्रात नुसते सवलती घेण्यासाठी खोगीर भरती असते. काय असते? खोगीर भरती. कामाना काजाची खोगीर भरती. सवलत आहे ना, लागलेला आहे असा तो भाग होता. आणि म्हणून हे चालत नाही. सांगण्याचा भाग इतकाच आहे, वारकरी संतांचं मार्गदर्शन हे अनुभवावर, प्रसंगावर, घडलेल्या घटनांवर आधारित होतं. आणि म्हणून अभंगाचे विषय प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे आहे. जसा प्रसंग घडला, जसे परिस्थिती घडली, त्यानुसार जळे माझी काया लागला वनवा, धावरे केशवा मायबापा. कुणीतरी एका भगिनीनं राग आला तुकाराम महाराजांचा आणि उकळतं पाणी त्यांच्या अंगावर टाकलं. तो प्रसंग त्या अभंगातून दिसतो. कुठे देवाशीच भांडण केलं, करीशी ते देवा करी माझे सुखे, परिमी त्यासी मुखे न म्हणे संत. हा अभंग वेगळाच प्रसंग आपल्या पुढे उभा करतो, वेगळ्या परिस्थितीत तो निर्माण झाला असं आपल्याला दिसतं. म्हणून महाराजांचे अभंग समजून घ्यायला प्रत्येक वेळेला एक वेगळं चित्र, जसं त्या कथेमध्ये देखावे करतात ना, मला वाटतं अभंग समजून घेताना मनात देखावे निर्माण झाले पाहिजे. अभंग वाचताना, अभंग समजून घेताना की तो प्रसंग उभा राहायला पाहिजे की काय परिस्थिती असेल महाराजांची. ज्या वेळेला रामेश्वर भट्टाशी संवाद झाला, ज्या वेळेला जनतेशी संवाद झाला, कधी संतांशी संवाद झाला, कधी देवाशी संवाद झाला, तर कधी मनाशी संवाद झाला. तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी. हे संतांचं वाङ्मय आहे, ते फार श्रेष्ठ आहे. आणि म्हणून काल्याचा प्रसाद घेण्यासाठी सुद्धा वैष्णव व्हावं लागेल. अभाविक मनुष्य जर का प्रसाद घेतला तर वस्तू मिळेल, पण भाविकानं जर घेतला तर त्याला प्रसाद मिळेल, आशीर्वाद मिळेल. म्हणून वैष्णवनिका संभ्रम. आणि तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं हा प्रसाद किती अपूर्व आहे. या प्रसादाची अपूर्वता, या प्रसादाची दुर्लभता सांगतात की जे स्वर्गादी ब्रह्मलोकादी देवा लोकामध्ये जाऊन देवपद प्राप्त केलंय, त्यांनाही हा प्रसाद देव होऊनही मिळत नाही जर ते वैष्णव झाले नसतील तर. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आम्ही गोपाळ, आम्ही वैष्णव, त्यांना वाकुल्या दाखवतोय तिसरं चरण. हो 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 वाकुलिया ब्रह्मादीचा, हो हो वाकुलिया ब्रह्मादीचा, वाकुलिया
उत्तम लोका दाखवू, वाकुल्या दाखवायचे. याचा अर्थ त्यांना ती एवढी मोठी प्रतिष्ठा असूनही हे सुख नाही. मला असं वाटतं काही गोष्टींचं सुख घेण्यासाठी तुम्हाला लहान व्हावं लागतं. आता निसर्गाचा सहवास केल्याशिवाय निसर्गाचा आनंद मिळत नाही. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला तुमचे पायातले बूट काढले पाहिजे, चांगली गाडी असेल तरी ती कुठेतरी बाजूला लावली पाहिजे, त्या गवतात स्वतः गेलं पाहिजे, त्या वृक्षवेली वनस्पतीजवळ गेलं पाहिजे. नाहीतर म्हणे आम्ही इकडे सुटाबुटात बसून आम्हाला निसर्ग कळला पाहिजे का? डोंबल्याचा कळेल. पाण्याचा आनंद पाण्यात गेल्याशिवाय नाही, निसर्गाचा आनंद निसर्गात गेल्याशिवाय नाही. आणि आपल्यातल्या बहुतांशी मोठ्या माणसांनी हे जीवन असंच जगलं. ते अडकून पडले नाही एका मोठेपणात. कुटुंबामध्ये कुटुंबीय व्हावं, समाजामध्ये समाज व्हावं, भाविकामध्ये भाविक व्हावं, लहानामध्ये लहान व्हावं. हे ज्याला जमतं त्याला जीवन फार हलकं आहे, त्याला जीवनाचं ओझं होऊ शकत नाही. पण ज्याला लवचिक होता येत नाही, ज्याला या सगळ्या गोष्टीमध्ये सहभागी होता येत नाही, मला असं वाटतं त्याच्यासाठी जीवन हे फार भाररूप आहे. त्याला हे जीवन ओझं झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून श्रीकृष्णाचं बघा ना, विद्वानामध्ये गेला की तो जगद्गुरु आहे, युद्धामध्ये गेला तर तो शारंग पाणी आहे. शारंग नावाचं धनुष्य त्याच्याकडे, चक्र पाणी आहे, शारंग पाणी आहे. गोपाळांमध्ये आला की तो एक गोपाळ आहे. भाविकांना भेटला की तो त्यांच्यासाठी त्यांचा भाविकांचा देव आहे. आईकडे गेला की तिथे तो देव नाही, तो योद्धा नाही, तो फक्त तिचं विश्वाचा जनता, विश्वाचा जनिता, विश्वाचा जनिता, विश्वाचा जनिता. म्हणे यशोदेची माता, 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 म्हणे यशोदेची माता. हे विश्वाचा जनिता, म्हणे यशोदेची माता, म्हणे यशोदेची माता, विश्वाचा जनिता, म्हणे यशोदेची माता, म्हणे यशोदेची माता, माता, माता. एक दिवस तर असा प्रसंग घडला, हातामध्ये एक फूल घेऊन रांगत रांगत रांगत, सकाळची वेळ आहे आणि यशोदामाई चुलीला सारवण करत होत्या. पूर्वीच्या काळी चूल आणि ती सकाळी पोचारून घेणं, सारवणं, यशोदामाईचं आपलं घरातलं काम सकाळी सकाळी चाललं. आणि यानं कुठल्या तरी वेलीवरचं एक फूल तोडून आणलं. विचारलं, आई सांग बरं हे फूल कशाचं आहे? आता थोडा राग आला तिला, आईला. म्हणाले, काय रे, मध्येच काहीतरी घेऊन येतो, काम सुचू देत नाही माणसाला, जरा हो तिकडे. श्रीकृष्णाला वाटलं मी हिचं लेकरू झालोय, लोक माझ्यासाठी जप तप ध्यान करतात, मी त्यांना भेटत नाही, आणि हिचं लेकरू झालो तर अतिपरिचयात अवज्ञा. मला म्हणती हो तिकडं. आणि मग प्रसंग असा घडला की श्रीकृष्ण लपून बसला, रुसून बसला, रुसला म्हणून लपला. आणि मग मात्र यशोदामाई कासावीस झाली, धावपळ करू लागली, विचारू लागली, माझा कृष्ण देखिला काय कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा, कृष्ण देखिला का, कृष्ण देखिला कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा. हाती घेऊनिया फूल, ओनिया फूल, अंगणी रांगत आले मुल, रांगत आले मुल, होते सारवीत चूल, होते सारवी तुल, कैसी भूल पडिली, कैसी भूल पडिली, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा, माझा कृष्ण
परमात्म्याचा हा सहवास ज्यांना घडतो केवढं भाग्य आहे. हा भगवान सर्वांप्रमाणे होय भक्ती केला तैसा आणि पुरवी धरावी. ते मित्रासाठी मित्र आहे, शत्रूसाठी शत्रू आहे, आईसाठी तिचं लेकरू आहे, अर्जुनासाठी त्याचा गुरु आहे, मार्गदर्शक आहे. जी भूमिका जिथे करावी लागली त्यानं कुठेही मागच्या भूमिकेत अडकून न पडता मग मी असा आहे मग तसा कसा होऊ, मी हा आहे मग, म्हणजे मला असं वाटतं या भूमिका आपल्याला खूप कधी कधी अडचणीत आणून ठेवतात. तर माणसाला सहजता जीवनामध्ये त्याच्या राहिली पाहिजे, ती फार आवश्यक आहे. आणि ती सहजता या गोपाळांच्याही वागण्यात होती. लहान होते, सामान्य होते, पण अधिकार एवढा होता की जो आनंद ब्रह्मादी देवांना मिळाला नाही, कारण ते त्यांच्या भूमिकेत अडकलेत, त्यांना लहानच होता येईना, मग ते सुख त्यांना कसं मिळेल. म्हणून वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका. मग तुकाराम महाराज म्हणतात हा प्रसाद जो आम्हाला मिळाला त्या प्रसादामुळे आम्ही खऱ्या अर्थानं काळालाही जिंकलं म्हणून बलवान ठरलो आणि या संसार दुःखालाही आम्ही त्या मात दिली, त्याच्यामुळे आम्ही शूर ठरलो. कारण जिंकावा संसार येणे नावे तरी शूर किंवा बळीयाचे अंकित, हे दोन्हीही विषय महाराज या अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे भूमंडळी, 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 तुका म्हणे भूमंडळी. वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका 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 संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संगम,
वैष्णव श्रीकृष्ण परमात्म्यांनी गोपाळांसमवेत खेळत बागडत असताना सर्वांची शिदोरी एकत्र करून जो काल्याचा प्रसाद वाटला त्याचं वर्णन संत महात्म्यांनी केलं. खडकी सोडियल्या मोठा आजीचा दही काला गोमाटा, घ्यारे घ्यारे दही भाता महादेतो पंढरीनाथ, मुदा घेऊन या करी पेंद्या वाटी तो शिदोरी, भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान, गोपाल कृष्ण भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत महिपती महाराज, त्र्यंबकराज स्वामी महाराज,
सद्गुरु नारायण गिरी महाराज गोपाल कृष्ण भगवान की जय. धन्यवाद. जमलेले सर्वच मोठ्या संख्येने जमलेली आपली देवळाली आणि परिसरातील भाविक मंडळी, आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी हा कार्यक्रम पुढाकार घेऊन हे ज्ञानसत्र आपल्या देवळालीमध्ये भरवलं ते माननीय सत्यजित दादा फाउंडेशन, आदरणीय नगराध्यक्ष सत्यजित दादा आणि त्यांची स्नेही मित्रमंडळी सर्वांनी एकत्र येऊन हा सुंदर योग जुळून आणला. निमित्त त्यांच्या वाढदिवसाचं होतं, पण मला आदरणीय नगराध्यक्ष सत्यजित दादांचं कौतुक करायचं आहे की त्यांनी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना निक्षून सांगितलं की कुठेही सप्ताहाच्या पत्रिकेत माझा वाढदिवस छापू नका. सप्ताह म्हणून तुम्हाला करायचा तर करा, पण माझा वाढदिवस त्यामध्ये इतक्या मोठ्या मनानं त्यांनी या कार्यक्रमाला एक चांगली परवानगी दिली आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं. बाबासाहेबजी सांबारे पाटील असतील, सचिन भाऊ डूस असतील, सर्व त्यांची मित्र आणि सहकारी मंडळी, वारकरी संप्रदायातील आमचे बाबा महाराज मोरे, आदरणीय नामदेव शास्त्री महाराज जाधव, आदरणीय वीर भाऊसाहेब बाबा महाराज कोळसे असतील, पारायणामध्ये सहभाग घेतलेले आमचे डावखर मामा असतील, गायनाचार्य म्हणून ज्यांनी सहकार्य केलं आहे ते किशोरजी महाराज शेळके, विलासजी महाराज कोतकर, भजन सम्राट संपत काका जाधव, मृदंगाचार्य अनिल महाराज टेकुडे, कृष्णा महाराज मोरे, संदीपनी गुरुकुल संगमनेरचे सर्व विद्यार्थी, आदरणीय नाना महाराज गागरे, सुभाष महाराज विधाटे, सर्व भजनी मंडळातील आमचे सहयोगी सहकारी आणि गावातील ज्ञात अज्ञात या कार्यामध्ये परिश्रम घेतलेले सर्व कार्यकर्ते, या व्यासपीठावरून आपणा सर्वांनाच धन्यवाद. व्यासपीठ अर्थात संयोजक आभार मानतील, परंतु मी दोन शब्द का बोलतो याचं कारण तुम्हाला सांगतो की कोणत्याही गावामध्ये उत्सव जे होतात, आमच्यासारख्या कीर्तनकार मंडळींना आपण बोलावता आम्ही 2 तास कीर्तनाची सेवा देतो, पण ही 2 तासाची सेवा करण्यासाठी तिथे कितीतरी दिवस ते कार्यकर्ते झटत असतात, परिश्रम घेत असतात आणि त्याच्यातून ते सेवा कार्य, ते धर्मकार्य तिथे उभं राहतं. तेव्हा या सगळ्या मंडळींना आपण किती यांचं कौतुक केलं तरी ते अपुरं आहे, ते थोडं आहे असं आम्ही मानतो आणि म्हणून एकदा टाळ्या वाजवून त्या सर्व कार्यकर्त्यांचं आपण अभिनंदन करूया, सर्वांना धन्यवाद देऊया. या निमित्तानं गावोगावची प्रमुख मंडळी, टाकळीम्या येथून आलेले आमचे वन खात्याचे निवृत्त अधिकारी आदरणीय निमसे साहेब, डॉक्टर साहेब आणि टाकळीम्याची सर्व मंडळी, वांजळपुई तिळापूर येथून आलेले ठोसर भाऊसाहेब आणि त्यांच्या समवेत आलेली त्यांची सर्व सहयोगी मंडळी, आंबेहून आलेले आदरणीय कोळसे पाटील आणि त्यांची ग्रामस्थ मंडळी, दवणगावून आलेले दादा पाटील महाडिक आणि सर्व ग्रामस्थ मंडळी, कुडसरगावून आलेले पोपटराव पाटील असतील, आमचे देठे बाबा असतील आणि इतर ग्रामस्थ, खरं म्हणजे अनेक गावोगावची मंडळी या ठिकाणी आहे. आंबी असेल, दवणगाव असेल, या बाजूला चांदेगाव आहे, आपलं कोतकर पाटील आमचे करजगावहून आलेत, त्याचप्रमाणे लाखेची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्र्यंबकपूर आहे, जातपची मंडळी आहे, टाकळीमियाची मंडळी मोठ्या संख्येनं, सर्वच गावोगावची परिसरातून मंडळी आलीत. सर्वांना धन्यवाद देतो आणि पुन्हा या फाउंडेशनला धन्यवाद देत असताना आज मी सांगितलं की एका चांगल्या मुहूर्तावरती हा कार्यक्रम सुरू झाला आणि आजसुद्धा एक चांगलं निमित्त आहे, एक चांगलं औचित्य आहे. ज्यांनी राज्यघटना आपल्याला दिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे आणि अशा या निमित्तानं ज्यांनी घटनाकार असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही अभिवादन वंदन करून आपण या व्यासपीठावरनं त्यांचे स्मरण करूया. कारण मी सुरुवातीलाच सांगितलं, अनेक क्षेत्रात ही दिग्गज मंडळी झाली, त्यांनी आपलं ज्ञान, आपलं कर्तृत्व समाजासाठी वापरलं. हाच काला आहे, काला यापेक्षा दुसरा वेगळा काही नाही आहे. ती आपली शक्ती भक्ती समाजाला अर्पण करणे आणि समाजाचं उत्थापन करण्याचं काम या सगळ्या मंडळींनी केलं. तेव्हा याच ठिकाणी या मुद्द्यावरती आपण थांबूया. धन्यवाद. विठ्ठल जय 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 विठ्ठल, जय विठ्ठल, जय शिंकेला वियले दुरी होतो तिघाचे मी